करणार तुमच्यासोबत नाही येते. मी मला वाटतं बोललो आधी बरं. की असं काही अजून झालेलं नाही. भूमिका एखाद्या वेळेस सकारात्मक असू शकेल, असावी अशा प्रकारची आशा बाळगतो आम्ही आणि त्यांना एक न्याय भूमिका महाविकास आघाडीकडून देण्याचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे. खैरे साहेबांना तुमच्याबद्दल काय वाटतं? तुम्ही इकडे राहावं असं वाटतंय का तिकडे जावं असं वाटतं? ते त्यांना विचारा. त्यांच्या वाटण्यावर माझं काही अवलंबून नाही, कारण मी शिवसेना काँग्रेस उद्धवजींचा आहे तो मला सांगितलेलं आहे. मी काय खैरे साहेबांचा थोडी आहे. मी कोणत्या व्यक्तीचा नाही, हा बाळासाहेबांचा आहे, उद्धव साहेबांचा. तिथं मी कबूल करतो, छाती खोलून असं सांगतो की मी त्यांचा आहे बस. बाकी कोणाचा असायचं मी कारणच नाही. यादीचं झालं का? बारामतीमध्ये सुनीत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असं म्हटलं जात होतं. मात्र आता अचानक महादेव जानकर यांचं नाव समोर येणार आहे. परभणी मला नाही वाटत असं काय होईल. final. मला काही असं वाटत नाही. महादेव जानकर बऱ्याच दिवसानं संभाजी मराठवाड्यामध्ये येण्याची तयारी त्यांची चालू हां, आहे. परभणी. इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. परंतु ते कुठं जाऊ, त्यांचा गेम त्यांचेच लोक करणार आहे. शेवटी ते उमेदवारी देतील आणि आमचं चिन्ह घ्यावं. म्हणजे काय राहिलं, तुमचा पक्ष कोण ठेवा. नाही, त्यांनी आज सांगितलंय की परभणीवरनं लढणार, स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या चिन्हावर लढणार. हे असंच म्हणतात. पण अच्छा. भाजप नंतर भाजपने मागच्या वेळेस त्यांना काही जागा दिल्या होत्या. मग मला आठवतं जिंतूरची दिली होती, गंगाखेडची दिली होती, दौंडची दिली होती आणि यांना कमळ दिली होती. काय ठेवलं ते लोक महादेव जानकर म्हणून राहिले पण नाही. भाजपची नीती आहे. आता इलेक्शन आलं म्हणून त्यांना चुचकारलं जातं. मधल्या काळात त्यांचा पावलोपावली किती अपमान झालाय त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. उमेदवारी द्यायची आहे लोकसभेची. मग त्यांना विचारा ना तुम्ही, मी कुठं जाणार म्हटलं स्वतः. नाही, ते म्हणत असतील येणार, मी कुठे जाणार म्हटलं. मी तर आत्ताही सांगतो ना, मी आता स्पष्ट केलं सुरुवातीला की शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणार शिवसैनिक आहे. मला वाटत नाही एखादी निवडणूक असणं नसणं, लढणं न लढणं ठीक आहे. मग आता लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटेल तरी संघटनेचं काम करण्याचं मी सुस्पष्टपणे सांगतोय. आता कोण जाणार म्हणत असेल त्याला विचारा. मी तर कधीच बोललेलो नाही, माझी कधी इच्छाही नाही अशी या विषयाची. वेटिंग वॉच वेट ते म्हणतात की अजून काही ठरलेलं नाही पण नक्की ठरणार आहे आणि आमचा उमेदवार तुम्ही असाल असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं हे आता बोलावं का नाही बोलावं, परंतु हे त्यांचं अपयश आहे की त्यांना इथं उमेदवार सुद्धा भेटत नाही. हे त्यांचं अपयश आहे. जी पार्टी विश्वगुरु स्वतःला म्हणते, भारतात सगळ्यात मोठी म्हणते, ज्यांना इथं उमेदवार भेटत नाही, हे त्यांचं अपयश आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टीचं की त्यांना इथे साधा उमेदवार भेटू शकत नाही. ही भारतीय जनता पार्टीची हार आहे या संभाजीनगरात. आणि शिवसेनेचं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आणि उद्धवजीच्या नेतृत्वाचं यश आहे. ठीक आहे, आमच्याकडे खैरेसाहेब असतील, मी असेल, आम्ही इच्छुक आहे, पण आम्ही दोघं मजबूत आहोत. आमच्यात दम आहे, आमच्यात ताकद आहे, आमच्या संघटनेत दम आहे. पण यांच्याकडे साधा उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात. अशा प्रकारची स्थिती खरं यांचा अपयश आहे. बरं.